संध्याकाळी आलो मी देवीजवळून पहिले देवीचं दर्शन घेतलं. इथून पोट्टे घेतले आणि मग आलो वेल्डिंगवाल्या काकाजवळ आपल्या फ्रेमा वेल्डिंग मारणं चालू आहे. इथून फ्रेमा घेतल्या आणि मग आलो मंदिरावरून याच्यावर बॅनर चिपकवलं. हे बॅनर कशाचं आहे हे तुम्हाला पुढे दाखवतो. तेवढाच हा गजू काकुटी चढला. आरामशीर चढत जा रे बा गजू, इकडे तिकडे पाहत जाय. पण यानं कामपा किती मस्त केलं. मंडप पा आपला गरब्याचा किती मस्त दिसू राहिला. लाईट लावून टाकले नाही पा. हे आहे ते बॅनर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यावर जे लिहिलं आहे ते खरं आहे. हा पा आपला मंडळाचा अध्यक्ष शेण काढून राहिला. आपल्या इकडे अध्यक्ष कार्यकर्ते सगळं सारखंच आहे. रावल्या इकडे रेस मारू राहिला काळी घेऊन. रेस तर खतरनाक मारली रावल्यानं. आता गोटे उचल, चाल बाबू गोटे उचल. हा लय सरमुराला व्हिडिओ द्यायला आज. नाही ते वाले उभासक्या मारते मस्त, 2-2 बोटं दाखवते. चाल गोटे उचल. आता आपल्या गरब्याचा मंडप पूर्ण तयार झालेला आहे. प्रमुख पाहुणे बी उपस्थित झालेले आहेत, खुर्च्यावर बसलेले आहेत. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते सगळे झेंडे घेऊन उभे आहेत. जे गरबा खेळणार आहेत त्यांचे स्वागत करण्यासाठी. हे जे दोघं जण तुम्हाला दिसू राहिले हे आपले स्पेशल गेस्ट आहेत. हे आपला गरबा पाहण्यासाठी स्पेशल दुबईहून आले आहेत. एक जण खाली बसवला, एक जण वर बसवला. चला आता गरबावाल्यांची एंट्री करू. सगळ्यात पहिले आले हे दादा, कारण की यांना